Dear friends, the chapter is fungal plant diseases. In this chapter, we have taken one lecture regarding introduction of fungi as plant pathogen. Okay, now from the same topic, fungal plant diseases. Today, we are going to cover lecture number 2 based on the study of fungal diseases of plants. आता ह्या चॅप्टरमध्ये एक लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे. आता दुसरं लेक्चर आज बघतोय ते कशावर आहे, स्टडी ऑफ फंगल डिसीजेस. एकूण आपल्या सिलेबसमध्ये 4 ते 5 फंगल डिसीजेस आहेत, पण त्यातले आपण 4च डिसीजेस घेणार आहोत. एक डिसीज मात्र ओमिट करणार आहोत. मग तुम्ही म्हणाल मग तो डिसीज आपण का नाही घ्यायचा, कारण देताना 5 एक्झाम्पल दिलेत, पण 4 एक्झाम्पल पुरेसे आहेत आणि एक एक्झाम्पल आपण साईडला टाकतोय, कारण तो त्या डिसीजवर आतापर्यंत कधीही प्रश्न विचारला नाही आणि तो डिसीज जरा कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे त्याच्याविषयी जास्त माहिती बी अवेलेबल होत नाही. मग जेवढी माहिती अवेलेबल आहे तेवढी देणं अपेक्षित आहे खरं, पण मी तो डिसीजच ओमिट केला, तो डिसीजच घेतला नाही. काही त्याच्याविषयी काय काळजी नाही, फक्त हे 4 डिसीज आपण व्यवस्थित बघूया. ओके, सो फर्स्ट प्लांट डिसीज इज क्लब रूट ऑफ क्रुसिफरस. Okay, the introduction about this disease. The enlarged roots with club shaped appearance. क्लब म्हणजे असे फुगीर, असे फुगतात रताळ्यासारखे, त्याला म्हणायचे क्लब शेप्ड ॲपिअरन्स. ओके, द एनलार्जड रूट्स अंडर क्रुसिफर्स म्हणजे कुठले मेंबर्स, जे क्रुसिफेरी फॅमिलीमधले मेंबर्स आहेत. मग क्रुसिफेरी म्हणजेच त्याचं नवीन नाव ब्रासिकेसी फॅमिलीमधले जे मेंबर आहेत त्यांना काय म्हणलं जातं, क्रुसिफर्स किंवा क्रुसिफेरी मेंबर्स. त्यातलं मोस्ट कॉमन एक्झाम्पल काय आहे तर आपलं कॅबेज. ओके, आता इथं काय होतात, नंबर 1 बघा, द एनलार्ज रूट्स विथ क्लब शेप्ड ॲपिअरन्स. द रूट्स काय होतात, एनलार्ज होतात आणि क्लब शेप्ड म्हणजे असे रताळ्यासारखे फुगतात. नंबर 2, क्लब रूट इज ए फंगल डिसीज दॅट अफेक्ट्स ए नंबर ऑफ प्लांट्स इन द कॅबेज फॅमिली इन्क्लुडिंग कॅबेज, रॅडिश अँड मस्टर्ड. ह्या कॅबेज फॅमिलीमधले, क्रुसिफेरी फॅमिलीमधले बरेच झाडं आहेत, प्लांट्स आहेत, त्यांना हा डिसीज होतो. त्यामध्ये मग कॅबेज आहे, त्यानंतर मुळा आहे, त्यानंतर मोहरी आहे. ओके, मस्टर्ड म्हणजे मोहरी, रॅडिश म्हणजे मुळा आणि कॅबेज म्हणजे कोबी. नंबर 3, क्लब रूट्स इन्क्लूड्स in infected plants, therefore name is club root includes the infected plants, therefore name is club root of crucifers. हे इन्फेक्शन कशावर होतं तर रूटला होतं आणि त्याचा आकार कसा होतो इन्फेक्टेड रूटचा, क्लब शेप्ड, म्हणून त्याला काय म्हणलं जातं ह्या डिसीजला क्लब रूट ऑफ क्रुसिफर्स. नंबर 4, इट्स डायग्नोसिस इज ऑफन मिस्ड ॲट द इन्फेक्टेड प्लांट पार्ट, द रूट्स, द अंडरग्राउंड अँड आउट ऑफ साईट. आता ही इन्फेक्शन या डिसिजेसमध्ये कशाला होतं, अंडरग्राउंड रूटला होतं. आणि झाड बघितल्या आपल्याला काय दिसतं, एरियल प्लांट पार्ट दिसतात, जमिनीच्या वरचे झाडाचे पार्ट दिसतात, अंडरग्राउंड रूट्स झाडाचे दिसत नाहीत. म्हणून बघितल्या हा रोग या झाडाला झालेला आहे लगेच असं सांगता येणार नाही, बरोबर आहे. पण काही दिवसाने तो रोग बळावला, त्याचे दुष्परिणाम ज्यावेळेस एरियल प्लांट पार्टवर, लीव्जवर, त्याच्या स्टेमवर पडायला लागले, त्यावेळेस आपण सांगू हे इन्फेक्टेड झालेलं आहे. पण इन्फेक्शन झाल्या लगेच आपण सांगू शकत नाही ह्या झाडाला इन्फेक्शन झालेलं आहे, कारण ते रूटला झालेलं असतं इन्फेक्शन आणि रूट हे डोळ्याला दिसत नाहीत, अंडरग्राउंड असतात. नंबर 5, द डिसीज इझिली स्प्रेड फ्रॉम प्लांट टू प्लांट. एका प्लांटपासून दुसऱ्या प्लांटकडे तो सहजासहजी स्प्रेड होतो. पुढं बघा, कॉजल ऑर्गॅनिझम. कॉजल ऑर्गॅनिझम मीन्स पॅथोजन. ओके, द कॉजल ऑर्गॅनिझम इज प्लाझ्मोडिओफोरा ब्रासिकी. Plasmodiophorae brassicae is the one of the parasitic fungi which causes the club root of crucifer disease or club root of cabbage disease. Number 1, club root is a soil borne fungus. Soil borne आहे म्हणजे तो इन्फेक्शन कसं करतो, थ्रू सॉईल, दॅट इन्फेक्ट्स प्लांट्स थ्रू रूट हेअर्स बाय झूस्पोर्स. अंडरग्राउंड रूट्स जे आहेत आणि रूटला जे हेअर्स असतात
त्या रूट हेअर्समधनं हे झूस क्लब रूट ऑफ प्लाझ्मोडिओफोराचे झू स्पोर्स त्या रूटमध्ये एंट्री करतात. नंबर 2, फंगल बॉडी इज प्लाझ्मोडियम. आता फंगल व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चर कसं आहे इथं प्लाझ्मोडियम आहे. का तर हा फंगस कसा आहे मिक्झोमायसिटीसचा फंजाय आहे आणि इन युमायकोटिक फंजाय प्लांट बॉडी स्ट्रक्चर इज द mycelium and in case of the myxomycetes fungi the vegetative structure body structure of the fungus is the plasmodium which is the amoeboid zigzag structure. Okay, acellular structure. Number 3, after infection the roots enlarge and many spores are produced in the swollen roots. इन्फेक्शन झाल्यावर काय होतं रूट एनलार्ज होतं, क्लब सारखं स्ट्रक्चर तयार होतं आणि मेनी स्पोर्स आर प्रोड्युस्ड, खूप प्रमाणात स्पोर्स त्यामध्ये काय तयार होतात. नंबर 4, द मोबाईल झू स्पोर्स कॅन रिइन्फेक्ट अदर रूट्स ऑन द प्लांट ऑर नियर बाय प्लांट्स. आणि त्या रूट्समधनं कुठले स्पोर्स बाहेर येतात तर झू स्पोर्स बाहेर येतात. त्या झू स्पोर्समध्ये परत त्याच होस्ट प्लांटला इन्फेक्ट करण्याची ॲबिलिटी आहे आणि जवळपासचे जे काही हेल्दी सीडलिंग आहे त्यालाही ते इन्फेक्ट करतं. नंबर 5, लेट इन द सीझन रेस्टिंग स्पोर्स आर प्रोड्युस्ड. व्हेन रूट्स आर डाय अँड डिके द रेस्टिंग स्पोर्स आर रिलीज्ड इन द सॉईल. लेट सीझनमध्ये काय होतं तिथं रेस्टिंग स्पोर्स तयार होतात आणि रेस्टिंग स्पोर कशामध्ये रूट्समधले ज्यावेळेस रूट्स मरतात किंवा ते कुजतात वाळतात त्यावेळेस त्यातनं ते स्पोर्स काय होतात तर सॉईलमध्ये येतात. नंबर 6, इट इज एबल टू इन्फेक्ट 300 स्पेसीज ऑफ क्रुसिफरस. आणि हा जो प्लाझ्मोडिओफोरा ब्रासिका आहे जवळपास 300 क्रुसिफेरी फॅमिलीच्या 300 वेगवेगळ्या प्लांटला इन्फेक्टेड करू शकतो. नंबर 7, द प्लाझ्मोडियम इव्हेंच्युअली डिवाइड्स अँड फॉर्म सेकंडरी झू स्पोर्स दॅट आर रिलीज्ड इन द सॉईल. आणि जे रूट्समधलं जे प्लाझ्मोडियम आहे ते प्लाझ्मोडियम काय होतं तर डिवाइड होतं आणि त्याच्यापासून परत झू स्पोर तयार होतात. दॅट स्पोर्स झू स्पोर्स आर कॉल्ड ॲज द सेकंडरी झू स्पोर्स अँड दे आर रिलीज्ड इन द सॉईल. नंबर 8, दे प्रोड्यूस प्रायमरी अँड सेकंडरी झू स्पोर्स विच आर बायफ्लॅजिलेट. इन्फेक्शन झाल्या झू स्पोर तयार होतात, त्यानंतर प्लाझ्मोडियम डिवाइड झाल्यानंतर झू स्पोर्स होतात. तर त्याप्रमाणे प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही झू स्पोर्स ह्या फंजायमधून हा फंजाय प्रोड्यूस करतो. नंबर 9, दिस फंगस इज ऑब्लिगेट पॅरासाइट. ऑब्लिगेट मीन्स कंपल्सरी पॅरासाइट्स. मोस्ट मॉइस्ट कंडिशन अँड वॉर्म टेम्परेचर इज फेवरेबल फॉर इट्स ग्रोथ. याच्यासाठी काय पाहिजे मॉइस्ट कंडिशन अँड वॉर्म टेम्परेचर पाहिजे त्याच्या ग्रोथसाठी. नाव सिम्टम्स म्हणजे रोगाची लक्षणं. आता हे फोटोग्राफ बघा, पहिल्या फोटोमध्ये कोबीची 2 झाडं दाखवलेली आहेत. त्याला ब्लॅक कवरिंग आहे, कवरिंग म्हणतोय ब्लॅक बॅकग्राऊंड आहे. त्या बॅकग्राऊंडमध्ये 2 कोबीची झाडं दाखवली आहेत. एकाचे रूट्स पहिल्या प्लॅन्टचे रूट्स एकदम हेल्दी आहेत आणि दुसऱ्या प्लॅन्टचे रूट्स कसे झालेत क्लब शेप्ड झालेले आहेत, म्हणजे ते प्लॅन्ट कसे आहे तर इन्फेक्टेड आहे. आणि ज्यावेळेस रूट्स असे हेल्दी होतील त्यावेळेस ते स्वतःचं काम करू शकणार नाहीत. स्वतःचं काय काम आहे बाबा, एक म्हणजे झाडाला मेकॅनिकल सपोर्ट देणे, झाडाला असं जमिनीमध्ये आधार देणे, ते आधार देऊ शकणार नाहीत. दुसरं काम म्हणजे अब्सॉर्प्शन ऑफ वॉटर मिनरल्स फ्रॉम द सॉईल. सॉईलमधनं वॉटर मिनरल प्रॉपर ॲब्सॉर्ब करू शकणार नाहीत आणि प्रॉपर त्यामध्ये व्हॅस्क्युलेशनचं फंक्शनिंग होणार नाही. व्हॅस्क्युलेशन फंक्शन म्हणजे जे काही रूटने ॲब्सॉर्ब केलेले वॉटर मिनरल जे असतील त्यामध्ये ते वर पाठवू शकणार नाही आणि वरून लिव्जने जे काय फूड मटेरियल सिंथेसाइज केलेलं आहे ते फ्लोएमच्या माध्यमातून खाली रूटमध्ये प्रॉपर स्प्रेड होणार नाही. म्हणजे थोडक्यामध्ये ते रूटचं सगळं काम इथं थांबून जाईल. ओके. आणि दुसऱ्या फोटोमध्ये खालच्या बघा सगळे फक्त इन्फेक्टेड रूट दाखवलेले आहे. त्या इन्फेक्टेड रूटला बघा क्लब शेप्ड स्ट्रक्चर कसे तयार झाले आहेत मोठे मोठे. ओके. सो सिम्टम्स रोगाची लक्षणं. नंबर 1, द ओल्डर लिव्ज मे येलो अँड डाय. ओल्डर लिव्ज इन्फेक्शनमध्ये ओल्डर लिव्ज कसे दिसतात तर पिवळे पडतात आणि ते मरून जातात. नंबर 2, प्लांट लुक स्टंटेड. आणि ते झाड कसं खुजं राहतं, वाढ त्याची प्रॉपर होत नाही, उंची त्याची वाढत नाही. नंबर 3, रूट सिस्टीम शोज एनलार्जड रूट्स दॅट मेक देम लुक क्लब लाईक. रूट सिस्टीम जे आहे ते आता फोटोमध्ये बघताय तुम्ही इन्फेक्टेड प्लांटचे रूट्स ते कसे होतात तर क्लब लाईक होतात, सोलन होतात. नंबर 4,
the reduction in feeder roots, as well as disruption of the water conducting tissue in the root causes and drought like symptoms. म्हणजे रिडक्शन द फिडर रूट्स, जे काही सॉईल सरफेसच्या खालचे जे रूट येतात छोटे छोटे, त्याला आपण फिडर रूट्स म्हणतो. ते फिडर रूट्स काय करतात, काय होतं तर त्यांचं रिडक्शन होतं, ते तयार होत नाहीत. तयार झालेले डिस्टर्ब होऊन जातात आणि ते जे काही रूट्स क्लब शेप्ड स्ट्रक्चर झालेलं आहे ते स्वतःचं काम प्रॉपर करू शकत नाहीत. नंबर 5, डेव्हलपमेंट ऑफ डिसीज इज फेवर्ड बाय ए लो सॉईल pH अँड कूल सॉईल अँड एक्सेस सॉईल मॉइश्चर. हे डिसीज कधी होण्याची शक्यता आहे? व्हेन सॉईल pH इज बिलो 7, देन कूल सॉईल, माती जर थंड असेल, अँड एक्सेस सॉईल मॉइश्चर, आणि खूप प्रमाणात जर तुम्ही पाणी सोडलं, त्याचं प्रॉपर ड्रेनेज झालं नाही, पाणी साचत असेल, तर त्या ठिकाणी इन्फेक्शन लगेच होणार. नंबर 6, द ऑर्गॅनिझम कॅन सर्वाईव्ह इन द सॉईल फॉर ओव्हर 10 years. ह्याचे जे काही झूस पोर्स आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी, म्हणजे ते इनॉक्युलम आहे त्या त्या इन्फेक्शनचं किंवा त्या पॅथोजनचं. ते इनॉक्युलम किंवा त्या डिसीजचं ऑर्गॅनिझम किती दिवस राहू शकतो सॉईलमध्ये? जवळपास 10 वर्षे. नंबर 7, द रूट्स विल रॉट अँड प्लांट विल डाय. अशा प्रकारे सगळे रूट काय होतात तर कुजून जातात आणि ते झाड नष्ट होऊन जातं, मरून जातं. हे त्याचे काय डिसीज सायकल आहे. आता डिसीज सायकलमध्ये इथं बघा तुम्ही, ज्यूस पहिल्या प्लांटपासून बघूया आपण. पहिलं प्लांट बघा, ग्रीन कलरचं दिसतं तुम्हाला, हे प्लांट आहे. प्लांटला अंडरग्राऊंड रूट आहेत आणि रूट हेअर्स, त्या रूटला रूट हेअर्स दाखवलेले आहेत. आणि रूट हेअर्समधून प्रायमरी इनॉक्युलम जे आहे म्हणजे कोण? तो झूस्पोर. तो झूस्पोर इन्फेक्ट करतो आणि त्या रूटमध्ये काय करतो तर एंट्री करतो. ओके. आणि आत केल्यानंतर काय होतं तर झूस्पोर इन्सिस्ट इन द रूट हेअर, त्यामध्ये रूट हेअरमध्ये शिरतो आणि मग काय करतो तो झूस्पोर काय तयार करतो? प्लाझ्मोडियम तयार करतो त्या रूट टिश्यूमध्ये हे प्लाझ्मोडियम तयार होतात. आणि प्लाझ्मोडियम तयार झाल्यानंतर हे पुढच्या डायग्राममध्ये पहा, ग्रीन कलरचे 2 लीव्ज दाखवले आहेत, त्यामध्ये रूट सगळे काय झालेले आहेत? इन्फेक्टेड झालेले आहेत. इन्फेक्टेड झाल्यानंतर त्यामध्ये आत प्लाझ्मोडियम आहे आणि मग प्लाझ्मोडियम काय करतात? रेस्टिंग स्पोर तयार करतात. कधी? लेट सीझन ऑफ द होस्ट प्लांट ऑर इन लेट इन्फेक्शनमध्ये, किंवा ज्यावेळेस होस्ट प्लांटची डेथ होण्याची वेळ आलेली आहे त्या कंडिशनमध्ये, ॲट द टाईम ऑफ एंड ऑफ द लाईफ सायकल ऑफ होस्ट प्लांट, ते रेस्टिंग स्पोर तयार करतात आणि रेस्टिंग स्पोर परत काय करतात तर ज्यूस स्पोर्स तयार करतात. अशा प्रकारे लाईफ सायकल पॅटर्न आहे. आता ह्यामध्ये बी बघा, रेस्टिंग स्पोर इन द सॉईल, त्यानंतर बायफ्लॅजिलेट ज्यूस स्पोर तयार होतात. ज्यूस स्पोर सेन्सिस्टेड म्हणजे ते काय होतं तर सर्क्युलर होतात. ऑन द रूट हेअर्स इन्फेक्शन करतात, इन्फेक्टिंग टू द यंग सीडला जे इन्फेक्ट करतात. सेकंडरी इन्फेक्शन होतं. सेकंडरी इन्फेक्शनमध्ये प्लाझ्मोडियम तयार होतं. प्लाझ्मोडियम इन्फेक्टेड रूट शोज द सिम्पटम्स, मग तिथे क्लब शेप्ड स्ट्रक्चर्स दाखवतात. मग क्लब रूट डिसइंटिग्रेटेड, मग ते काय होतात तर क्लब रूट नष्ट होऊन जातात आणि ज्यूस पोर्स रिलीज होतात आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये काय होतं तर लाईफ सायकल त्या डिसीजचे चालू राहते. आता बघूया कंट्रोल मेजर्स. कशाचे? डिसीजचे. कंट्रोल मेजर ऑफ क्लब रूट ऑफ कॅबेज. नंबर 1, तो डिसीज नष्ट करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी काय करावं लागेल? त्याला आपण काय म्हणतो? कंट्रोल मेजर्स. नंबर 1, रिमूव्ह डिसीज्ड प्लांट्स. डिसीज्ड प्लांट्स जे आहेत ते काय करा? उपटून जाळून नष्ट करून टाका. नंबर 2, द क्लीन क्लब रूट फ्री सीडलिंग शूड ऑन ट्रान्सप्लांटिंग बी वॉटर्ड विथ सोल्युशन ऑफ इफेक्टिव्ह फंगीसाईड. ज्यावेळेस तुम्ही रोपं लावताय कोबीची तुमच्या शेतामध्ये, त्यावेळेस ते इन्फेक्टेड जर असतील रूट्स, ते इन्फेक्टेड प्लांट्स ते तुम्ही ट्रान्सप्लांट करू नका. आणि ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी प्रत्येक हेल्दी प्लांटला काय करा? हे ते फंगीसाईडनं ट्रीटमेंट द्या, फंगीसाईडच्या सोल्युशनमध्ये बुडवा आणि मग तुमच्या शेतामध्ये ती रोपं लावा. नंबर 3, प्रॉब्लेम्स आर मोर सिव्हिअर इन ॲसिड सॉइल्स. ॲडिंग लाईम टू ॲसिड सॉइल्स कॅन हेल्प कंट्रोल द डिसीज. तुमची सॉईल जर ॲसिडिक असेल
त्याचं pH 5 to 7 मध्ये असेल तर काय करा तुम्ही त्यामध्ये लाईम ॲड करा, जेणेकरून ॲसिडिक कंडिशन ऑफ सॉईल विल बी रिड्युसिंग. मग लाईम म्हणजे काय, चुना, त्यामध्ये चुना घाला म्हणजे जेणेकरून त्याची ॲसिडिटी कमी होईल. नंबर 4 क्रॉप रोटेशन. ज्यावेळेस तुम्ही बघितलं मग अशी ह्या प्लांटचे स्पोर्स जमिनीमध्ये सॉईलमध्ये 10-10 वर्ष तग धरून राहत असेल, ह्या वर्षी जर तुम्ही कोबीचं पीक घेतलं, मोहरीचं पीक घेतलं, मुळ्याचं पीक घेतलं आणि त्या जर तुमच्या झाडांना क्लब रूट ऑफ डिसीज होत असेल तर पुढच्या वर्षी त्या फॅमिलीतले झाडं घेण्यात काय मतलब आहे. परत ते सॉईलमध्ये इन्फेक्शन 10-10 वर्ष राहत असेल तर पुढच्या वर्षी इन्फेक्शन करणारच, कारण तो डिसीज सॉईलच्या माध्यमातूनच पसरतो, सॉईलमधून रूटमधून झाडामध्ये येतो. त्याच्यामुळं पुढच्या वर्षी हा रोग जर तुमच्या शेतात दिसत असेल तर पुढच्या वर्षी तुम्हाला क्रुसिफेरी फॅमिलीचे कुठलेही मेंबर तुम्ही सो करू नका. त्यानंतर तिथं सोलेनेसीचे मेंबर घ्या. सोलेनेसीमध्ये काय आहे, बरेच मेंबर आहेत, कितीतरी काय गवार आहे, त्यानंतर मग भेंडी आहे, त्यानंतर मग भेंडी नाही, ते मालवेसीमध्ये येते भेंडी, मग मालवेसीचे मेंबर भेंडी घ्या. त्यानंतर मग वांगी घ्या, टोमॅटो घ्या, बटाटे घ्या, हे सगळे सोलानेसीचे मेंबर, मालवेसीचे मेंबर घ्या. त्यानंतर मग गहू, ज्वारी, बाजरी सगळे पोएसीचे मेंबर. पण काही केलं तुम्ही काय करू नका, तिथं क्रुसिफेरी फॅमिलीचे एकही प्लांट मटेरियल घेऊ नका, हे पीक घेऊ नका. नंबर 5 यूज डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज. आणि रोग प्रतिबंधात्मक काय करा तर व्हरायटीज तुम्ही सोईंगसाठी वापरा. पहिला डिसीज बघितला क्लब रूट ऑफ कॅबेज. इकॉनॉमिकली दिस डिसीज इज व्हेरी इम्पॉर्टंट. इकॉनॉमिकली हा डिसीज अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्यामध्ये मोहरी असेल, मुळा असेल किंवा कोबी असेल, अतिशय महत्त्वाचे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्लांट आहेत. आणि ते जर डिस्टर्ब झाले, ते जर डिस्ट्रॉय झाले तर इकॉनॉमिक लॉस हा शेतकऱ्याला झाल्याशिवाय राहत नाही. सो दिस डिसीज इज इकॉनॉमिकली व्हेरी इम्पॉर्टंट. आता पुढचा डिसीज आहे डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स. सर्वसाधारण आपण डावण्या रोग म्हणतो त्याला मराठीमध्ये. डाउनी मिल्ड्यू पण अतिशय महत्त्वाचा रोग आहे. कशावरचा? द्राक्षावरचा. द्राक्ष तर अतिशय महत्त्वाचं नगदी पीक आहे. द्राक्षे हे ग्रेप्स अतिशय महत्त्वाचे नगदी पीक आहे, इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट आहे ते. बरोबर आहे. क्रॉप प्लांट म्हणण्यापेक्षा इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट हॉर्टिकल्चरल प्लांट असं जर म्हटले तरी चालेल. बरोबर आहे. फळपीक आहे अतिशय महत्त्वाचं, त्याच्यामुळे त्याच्यावर रोग झाल्यानंतर आहे ना त्याचं नुकसान अतिशय भयंकर आहे. आता त्या रोगाविषयी बघूया. डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स. द इंट्रोडक्शन अबाउट दिस डिसीज. नंबर 1 डाउनी मिल्ड्यू अफेक्ट द लीव्ज, फ्रूट, शूट्स ऑफ ग्रेप वाईन्स. ग्रेप वाईन्स म्हणजे द्राक्षाचं झाड किंवा द्राक्ष शेती. ते कशावर? लीव्जवर, फ्रूटवर आणि शूटवर. ह्या तीन, शूट म्हणजे स्टेम, ह्या तिघावर ते डिसीज इन्फेक्ट करतो. नंबर 2 इट कॉजेस लॉसेस विथ किलिंग ऑफ लीफ टिश्यू अँड डिफॉलिएशन थ्रू प्रोडक्शन ऑफ लो क्वालिटी अनसाइटली अँड एंटायरली डिस्ट्रॉईड ग्रेप्स. काय होतं या डिसीजमध्ये? लीफ टिश्यू काय होतो? किल होतो, अँड डिफॉलिएशन होतं आणि ते गळून पडतात लीव्ज. ओके. आणि लो क्वालिटी ग्रेप्स तिथे तयार होतात. जे ग्रेप्स आहेत ते अतिशय लो क्वालिटीचे द्राक्षे तयार होतात. नंबर 3 विकनिंग, ड्रॉफिंग अँड किलिंग ऑफ यंग शूट्स व्हाईल इन्फेक्शन. आणि इन्फेक्शनमध्ये काय होतं? ते स्टेम्स आहेत, शूट्स आहेत, त्याचं विकनिंग होतं, ते डॉर्फिंग होतं, त्याची उंची व्यवस्थित वाढत नाही, त्याची जाडी व्यवस्थित वाढत नाही आणि ते नष्ट होतात. नंबर 4 वेन द वेदर इज फेवरेबल अँड नो प्रोटेक्शन अगेन्स्ट अ डिसीज इट कॅन इझिली डिस्ट्रॉय 50 to 75% ऑफ द क्रॉप. जर एन्व्हायरमेंटल कंडिशन ह्या डिसीजसाठी फेवरेबल असतील आणि त्या शेतकऱ्यांनी जर प्रॉपर ह्याच्यासाठी डिसीज कंट्रोल करण्यासाठी उपाययोजना जर केली नाही तर जवळपास 50 ते 75% ह्या तुमच्या डाउनी मिल्ड्यू रोगापासून तुमच्या झाडं नष्ट होऊ शकतात, नुकसान होऊ शकतं एवढं मोठं. आता कॉजल ऑर्गॅनिझम कुठला आहे बघू. हा कुठला डिसीज आहे? फंगल डिसीज आहे. मग कॉजल ऑर्गॅनिझम कोण असणार? फंगसच असणार. मग फंगस कुठला? प्लाझ्मोपॅरा विटिकोला. प्लाझ्मोपॅरा विटिकोला इज द कॉजल ऑर्गॅनिझम ऑफ डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स. नंबर 1 काय सांगितलं ह्या पॅथोजनबद्दल बघूया आपण.
प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोला इज अन ऑब्लिगेट पॅरासायटिक फंगस. तो कसा आहे? ऑब्लिगेटरी म्हणजे कंपल्सरी पॅरासाइट आहे. नंबर 2, इट इज अन ओमायसिटीज. हा कुठल्या मेंबरमधला आहे? दिस इज द ओमायसिटीज मेंबर. ओमायसिटीज इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्लास बिलॉंग टू डिव्हिजन मिक्झोमायसिटीज. मिक्झोमायसिटीज किंवा मिक्झोमायकोटा. मिक्झोमायकोटाची डिव्हिजन आहे त्यामधला हा ओमायसिटीज अतिशय महत्त्वाचा फंगस आहे. ओके. ओमायसिटीज बरं, मिक्झोमायसिटा किंवा मॅस्टिगोमायकोटिना. थोडं जर माझं कन्फ्युजन झालं, ह्या दोन्हीमधला असेल. मेजॉरिटी मिक्झोमध्ये असेलच, नसेल मिक्झोमध्ये नसेल तो मॅस्टिगोमायकोटिनामधला 100%. इट इज ओमायसिटीज. ओमायसिटीजची डिव्हिजन काय? मॅस्टिगोमायकोटिना. अँड क्लास इज द ओमायसिटीज इन ऑर्डर पेरोनोस्पोरिल्स. आणि त्याची ऑर्डर काय? पेरोनोस्पोरिल्स. मग तो कुठला फंगस आहे? मॅस्टिगोमायकोटिना सब डिव्हिजन आणि ओमायसिटीज त्याचा क्लास आणि ऑर्डर पेरोनोस्पोरिल्स. नंबर 3, द पॅथोजन प्रोड्युसेस असेक्शुअल बायफ्लॅजेलेट झूस्पोर्स अँड सेक्शुअल ओस्पोर्स. हा पॅथोजन असेक्शुअली काय तयार करतो? बायफ्लॅजेलेट झूस्पोर तयार करतो. आणि सेक्शुअल कंडिशनमध्ये काय तयार करतो? तर ओस्पोर्स. नंबर 4, इट्स मायसेलियम इज असेप्टेड. मायसेलियम त्याचं कसं असतं? तर असेप्टेड म्हणजे सेप्टा तिथं अब्सेंट असतात. नंबर 5, ओस्पोर्स रिप्रेझेंट द प्रायमरी इनॉक्युलम. ओस्पोर्स रिप्रेझेंट द प्रायमरी इनॉक्युलम which are thick walled and serve as survival severe as. परत वाचतो. ओस्पोर्स रिप्रेझेंट द प्रायमरी इनॉक्युलम which are thick walled and serve as survival spores. ओस्पोर्स काय करतात काम इथं? ते ओस्पोर्स कोण आहेत? सेक्शुअल स्पोर्स आहेत आणि ते प्रायमरी इनॉक्युलम म्हणून काम करतात आणि ते इन्फेक्शन करतात प्लांटला. नंबर 6, ओस्पोर्स from a single germ tube in the sporangium. Oospores form a single germ tube in a sporangium which produce zoospores and released. oospores काय करतात? इन्फेक्शन केल्यानंतर काय करतात? तर स्पोरेंजियम तयार करतात आणि स्पोरेंजियम मधनं काय तयार होतात? तर झूस्पोर्स. ओके. पुढं काय? झूस्पोर्स जर्मिनेट अँड पेनिट्रेट द होस्ट. झूस्पोर काय करतात? जर्मिनेट होतात आणि होस्टमध्ये पेनिट्रेट करतात म्हणजे एंट्री करतात. नंबर 8, द मायसेलियम डायमीटर व्हॅरीज फ्रॉम 1 to 60 मायक्रोमीटर. मायसेलियमचं हे काय सांगितलं? डायमीटर सांगितलं आहे 1 to 60 मायक्रोमीटर्स. नंबर 9, द मायसेलियम प्रोड्युसेस स्पोरेंजिओफोर्स ऑन द अंडर साइड ऑफ द लीव्ज ऑन द स्टेम्स. लीव्ज अँड ऑन द स्टेम्स. लीव्जमध्ये आणि स्टेमवर जे काय मायसेलियम आहे ते मायसेलियम काय करतं? तर स्पोरेंजिओफोर तयार करतं. आता हे बघा डायग्राममध्ये स्पोरेंजिओफोर दाखवलेले आहेत. हे स्पोरेंजिओफोर कसे ब्रांचड स्ट्रक्चर आहेत आणि टिपला काय झालेले? ब्रांचड स्पोरेंजिओफोरच्या टिपला काय झालेले? स्पोरेंजिया तयार झालेले आहेत. असे सर्क्युलर स्पोरेंजिया तुम्हाला तयार झालेले दिसतात. सर्क्युलर म्हणता येत नाही त्याला, असे अंडाकृती ओव्हल असे. हे बघा स्पोरेंजिओफोर ब्रांचड आहे आणि ब्रांचड स्पोरेंजिओफोरच्या टिपला असे स्पोरेंजिया तयार झालेले आणि ते स्पोरेंजिया जर्मिनेट झाले तर काय होतं? तर झूस्पोर तयार होतात. ओके. आणि झूस्पोर काय करतात? परत नवीन होस्ट प्लांटला काय करतात? तर रिइन्फेक्ट करतात. आता पुढं बघूया सिम्पटम्समध्ये पहा. लीव्जला काय झालेलं? डाऊन साईडला असे व्हाईट कॉटनी ग्रोथ दाखवलेली आहे. परत 2 फोटोमध्ये खालच्या इन्फेक्टेड ग्रेप्स दाखवले आहेत. ग्रेप्स पहिल्या फोटोमध्ये पांढरी पावडर सगळी पडलेली आहे, लीव्जवर जशी पडली तशी त्याच्यावर, आणि दुसऱ्यामध्ये सगळे द्राक्षाचे मणी डिस्टर्ब झालेलं, तो घडच्या घड डिस्टर्ब झालेला दिसतोय. नंबर 1, स्मॉल पेल म्हणजे फिकट, स्मॉल पेल येलो इरेग्युलर स्पॉट्स अपीअर ऑन द अप्पर सरफेस ऑफ द लीव्जमध्ये काय होतं? फिकट पिवळे इरेग्युलर स्पॉट्स वरच्या बाजूला तयार झालेले दिसतात. नंबर 2, व्हाईट कॉटनी ग्रोथ ऑफ द स्पोरेंजिओफोर्स अपीअर ऑन द अंडर साइड ऑफ द स्पॉट्स. आणि ज्या ठिकाणी लीव्जला वरच्या बाजूला स्पॉट दिसतात हे पेल येलो, त्याच्याबरोबर खालच्या बाजूला लीव्जच्या बघितलं तर काय दिसतं? तर व्हाईट कॉटनी ग्रोथ झालेली दिसते. आणि ती कशाची ग्रोथ असते? तर स्पोरेंजिओफोर्सची. नंबर 3,
फंगल स्पोरुलेशन इज डेन्स. त्यातले स्पोर कसे असतात तर एकदम डेन्सली म्हणजे एकदम ग्रुपमध्ये असे वाढलेले असतात, त्याच्यामुळे दाट असे व्हाईट कॉटनसारखं दिसतं ते खालच्या बाजूला. जे फोटोमध्ये तुम्ही बघताय त्या लिव्हच्या खाली असे डार्क कॉटन जणू काही कापूसच पसरून ठेवला आहे असं दिसतं आपल्याला, किंवा एखादी तोंडाला लावायची पावडर त्यावर टाकलेली आहे का काय असं वाटतं. फंगल स्पोरुलेशन इज डेन्स व्हाईट कॉटनी ग्रोथ ऑन द अंडर साइड ऑफ द लिव्ज. आता हे बघितलेलं आहे. नंबर 4, द इन्फेक्टेड लीफ एरियाज आर किल्ड अँड टर्न ब्राऊन. इन्फेक्टेड लीफ एरियाज किल्ड अँड टर्न ब्राऊन व्हाईल इन द स्पोरेंजिओफोर्स टर्न ग्रे. स्पोरेंजिओफोर्स ज्यावेळेस ग्रे होतात, जे ग्रे कलरचे होतात, ते मॅच्युअर होतात त्यावेळेस तर काय लिव्ज सगळे किल होऊन जातात. नंबर 5, द स्पॉट्स ऑफन एनलार्ज कंबाइंड टू फॉर्म ए लार्ज डेड एरियाज ऑन द लीफ अँड फ्रिक्वेंटली रिझल्ट्स इन प्रीमॅच्युअर डिफॉलिएशन. हे छोटे छोटे स्पॉट दिसतात, काही दिवसाने ते सगळे एकत्र येतात, थोड्या कालावधीनंतर सगळे एकत्र आले तर मोठे मोठे पॅच तयार होतात आणि लिव्ज काय होतं तर डिफॉलिएट म्हणजे गळून पडतात. पुढचं सिम्पटम बघा. ऑल यंग ग्रेप वाईन टिश्यू आर पर्टिक्युलरली ससेबल टू इन्फेक्शन. द्राक्षाच्या झाडामध्ये त्याचं स्टेम, त्याचे लिव्ज, त्याचे इन्फ्लोरेसन्स, त्याचे फ्रूट्स सगळेच काय होतात तर इन्फेक्टेड होतात. नंबर 7, इन्फेक्टेड ग्रेप्स आर क्विकली कवर्ड विथ द डाउनी ग्रोथ, मे बिकम डिस्ट्रॉयड ऑर थिकनड अँड मे ड्राय. इन्फेक्टेड ग्रोथ काय कशाला, डाउनी ग्रोथ, व्हाईट कॉटनी डाउनी ग्रोथ काय होतं तर त्या ग्रेप्सवर पण काय होतं पसरली जाते, ते डिस्ट्रॉय होतात, थिक होतात आणि मरून जातात. नंबर 8, इफ इन्फेक्शन टेक्स प्लेस आफ्टर द बेरीज आर हाफ ग्रोन, द फंजाय ग्रोज मोस्टली इंटरनली and berries become leathery and somewhat wrinkled and develop a reddish marbling on brown marbling to brown coloration. ज्यावेळेस समजा जर फंगल इन्फेक्शन जर उशिरा झालं आणि अर्ध्या प्रमाणात जर द्राक्षाचे मणी तयार झालेले आहेत, फळं तयार झाले, अशा कंडिशनमध्ये ते इन्फेक्शन डायरेक्ट फळामध्ये शिरतं. ते फळं काय, फळाची साल कशी होते तर लेदरी होती, सगळी चमड्यासारखे असे घट्ट होते, त्याच्यावर असे सुरकुते पडतात, काही ठिकाणी असे फळं फुटतात, अशा प्रकारे त्यामध्ये काय दिसतं तर इन्फेक्शन दिसतं. नंबर 9, इन द स्टेम्स एनलार्जमेंट ऑफ द अफेक्टेड सेल्स अँड डिस्टॉर्शन अँड हायपरट्रॉफी. तर स्टेम्स काय होतं तर अफेक्ट झाल्यानंतर त्याचं माल फॉर्मेशन होतं, हायपरट्रॉफी होते, म्हणजे अननेसेसरी टिश्यू तिथं डेव्हलप होतो आणि ते स्टेम कसे होतात तर प्रॉपर फंक्शनिंग करत नाहीत आणि ते डिस्ट्रॉय होतात. नंबर 10, the affected cells are killed and collapse producing brown sunken areas on the stem. बरोबर, अफेक्टेड सेल्स काय होतात तर किल होतात, नष्ट होतात आणि त्याच्यावर प्रोड्युसिंग ब्राऊन अँड संकन एरियाज ऑन द स्टेम. स्टेमवर असे ब्राऊन कलरचे स्पॉट्स, असे खोलगट छोटे छोटे खड्डे तयार झाल्यासारखे दिसतात त्याच्यामध्ये. नंबर 11, इन यंग बेरीज इन्फेक्शन इज ऑल्सो इंटरसेल्युलर. In young berries, infection is also intercellular. Chlorophyll breaks down and disappears and the cells collapse and turn brown. जे यंग फळं आहेत त्याच्यामध्ये काय होतं, बेरीमध्ये काय होतं तर इंटरसेल्युलर इन्फेक्शन असतं, क्लोरोफिल सगळं डिस्टर्ब होतं, डिसॅपिअर होतं, ते फळं पांढरी पडतात, कोलॅप्स होतात आणि ब्राऊन कलरचे होऊन जातात. डिसीज डेव्हलपमेंट कसं होतं बघा त्याच्यामध्ये. द पॅथोजन ओव्हरविंटर्स ए वूस्पोर्स of dead leaf lesions and shoots. हिवाळ्यामध्ये ओव्हरविंटरमध्ये इन्फेक्शन कशा स्वरूपात तग धरून राहतं, वूस्पोरच्या फॉर्ममध्ये. नंबर 2, द वूस्पोर जर्मिनेट टू प्रोड्यूस द स्पोरेंजियम. वूस्पोर जर्मिनेट होतात आणि स्पोरेंजिओफोर आणि स्पोरेंजिया तयार होतात. नंबर 3, स्पोरेंजियम or its zoospores are transported by wind or water to the wet leaves near the ground which they infect through stomata to the lower surface. आणि त्या त्या स्पोरेंजियममधनं झूस्पोर्स बाहेर होतात आणि ते झूस्पोर्स काय करतात तर यंग लिव्जला, ग्राउंड लेवलला जे काही लिव्ज आहेत द्राक्षाचे, ते लिव्जला काय करतात, एकदम खालचे लिव्ज आहेत झाडाचे, त्याला काय करतात तर इन्फेक्ट करतात आणि इन्फेक्शन पसरवतात.
Number 4, the mycelium then spread into the intercellular spaces of the leaf, and when it reaches the substomatal cavity, it forms a cushion-like mycelium which forms sporangiophores, arise and emerge through the stomata. ज्यावेळेस मायसेलियम हे लिप टिश्यूमध्ये, स्टेम टिश्यूमध्ये प्रॉपर स्प्रेड होतं, स्टोमॅटल कॅव्हिटीमध्ये ते पसरतं, त्यानंतर तिथं मायसेलियम तयार होतं आणि मायसेलियम कुठं बाहेर येतं तर त्या स्टोमाटामधनं बाहेर येतं आणि ते स्पोरेंजिओफोर बाहेर येतात आणि त्या स्पोरेंजिओफोरला काय येतं तर परत स्पोरेंजिया येतात. म्हणजे हे प्लांटची डिसीज सायकल सुरू, त्याही पॅथोजनची डिसीज सायकल कंटिन्यू सुरू राहते, त्याचं मल्टिप्लिकेशन वगैरे. Number 5, the sporangia may be carried by wind or rain to nearby healthy plants, germinate quickly and produce many zoospores that cause secondary infection and thus spread the disease rapidly. स्पोरेंजिया काय होतात तर हवेच्या मार्फत, पावसाच्या मार्फत हेल्दी प्लांटपासून नवीन प्लांटकडे जातात आणि सेकंडरी इन्फेक्शन पसरतं आणि परत नवीन प्लांटला पण इन्फेक्शन होतं. Number 6, the disease cycle may take from 5 to 18 days डिपेंडिंग अपॉन द क्लायमॅटिक कंडिशन. सगळी डिसीज सायकल कंप्लीट होण्यासाठी म्हणजे अतिशय कमी प्रमाणात 1 ते 2 आठवड्यामध्ये त्याची डिसीज सायकल कंप्लीट होते. म्हणजे हा डिसीज किती फास्ट, ऊसपोर जर्मिनेटो, ऊसपोर इन्फेक्ट करतात, त्याच्यापासून स्पोरेंजिओ स्पोर तयार होतात, स्पोरेंजिया परत जर्मिनेट होतात, त्याच्यापासून झायगोस्पोर झूस्पोर तयार होतात, झूस्पोर परत हवेमार्फत दुसऱ्या झाडाकडे जातात, ते परत इन्फेक्ट करतात. म्हणजे 1 ते 2 आठवड्यात ही सगळी प्रोसिजर कंप्लीट होते. म्हणजेच काय, हा डिसीज जर एन्व्हायरमेंटल कंडिशन जर फेवरेबल असेल तर अतिशय फास्ट प्रमाणात पसरतात आणि डिसीजला काय करतात तर ते प्लांट किल करतात. आता शेवटचा आणि लास्ट पॉईंट बघूया, कंट्रोल मेजर्स. हा डिसीज कंट्रोल कसा कराल? नंबर 1, यूज डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज. डिसीज होऊ नये म्हणून डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज वापरा. नंबर 2, द मोस्ट इफेक्टिव्ह फंगीसाइड फॉर कंट्रोल इज कॉपर बेस्ड प्रोडक्ट्स सच ॲज बोर्डिऑक्स मिक्सचर. कॉपर बेस्ड फंगीसाइड वापरा, ते म्हणजे बोर्डिऑक्स मिक्सचर. नंबर 3, द ॲप्लिकेशन ऑफ फंगीसाइड लाईक मेटालाझाईल अँड मॅनकोझेप आर इफेक्टिव्ह. हे 2 फंगीसाइड अतिशय इफेक्टिव्ह आहेत. नंबर 4, ऑरिओ फंगिन. हे जे काय फंगीसाइड आहे, इट इज ए हिपॅटेटिन antibiotic applied as spray to given to the roots as drench at 50 to 100 ppm. ते ड्रेंचिंग करा, सॉईलमधनं त्याला द्या आणि ते किंवा ते स्प्रे करा किंवा अंडरग्राउंड रूटला ड्रेंचिंग करून द्या. ती 50 to 1100 पार्ट्स पर मिलियन म्हणजे PPM असं ॲरिओफंगिन नावाचं अँटीबायोटिक तुम्ही देऊ शकता. नंबर 5, रिमूव्ह ॲबनॉर्मल अनहार्वेस्टेड बंचेस फ्रॉम वाईन्स अँड बर्न देम. जे काय तुम्ही पीक हार्वेस्ट केल्यानंतर जे काय इन्फेक्टेड द्राक्षाचे घड बंचेस राहिलेले आहेत ते सगळे कट करा आणि जाळून नष्ट करून टाका. नंबर 6, रिमूव्ह डेड वूड प्रेझेंट ऑन आर्म्स अँड पेस्ट कट सर्फेसेस विथ बोर्डिऑक्स मिक्स पेस्ट ऑर स्प्रे वाइनयार्ड विथ 1% बोर्डिऑक्स मिक्सचर. काय करा, तुम्ही जे शूट्स इन्फेक्टेड झालेले आहेत ते प्रॉपरली कट करा आणि कट झाल्यानंतर त्याचं काय माऊथ आहे, जे जिथं कटिंग घेतलेलं आहे तिथं काय बोर्डिऑक्स पेस्ट लावा. जर बोर्डिऑक्स पेस्ट जरी नाही लावलं तर इन्फेक्टेड स्टेम सगळे कट केल्यानंतर 1% बोर्डिऑक्स मिक्सचरने सगळी द्राक्षाची बाग तुमची स्प्रे करून टाका, जेणेकरून जिथं स्टेम कट झालं आहे तिथून परत इन्फेक्शन आत जाऊ नये. नंबर 7, ग्रेप वाईन्स शुड बी एस्टॅब्लिश्ड इन वेल ड्रेनेड एरिया. जिथली तुमची जमीन आहे ती जमीन कशी असावी, त्याची वेल ड्रेनेड, प्रॉपर त्याचं वॉटरचं ड्रेनेज व्हायला पाहिजे. नंबर 8, रिड्युसिंग लीफ लिटर अँड प्रुनिंग मे रिड्यूस द अमाऊंट ऑफ ओव्हर विंटर इनॉक्युलम. जे लीफ लिटर जे खाली पडलेले आहे लिव्ज इन्फेक्टेड ते सगळे काढून नष्ट करून टाका बागेतली. आणि प्रुनिंग ज्यावेळेस तुम्ही कटिंग करताय, जे कटिंग करत असताना जे काही इन्फेक्टेड लिव्ज वाटतात ते हिवाळ्यामध्ये त्याच वेळेस ते नष्ट करून टाका, जेणेकरून परत इन्फेक्शन पसरण्याची शक्यता आपल्याला कमीत कमी होईल. अशा प्रकारे हे जस्ट मिनिट, अशा प्रकारे तुम्ही हे 2